नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बेकायदेशीर काडतुसे बाळगणारे एका आरोपीस अटक. 20,000 रुपये किमतीचे 20 जिवंत राऊंड जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घोरपडे, प्रवीण पाटील, सत्यजित तानुगुडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की इसम नामे ऋषिराज पाटील रा सडोली खालसा ता करवीर याचेकडे बेकायदेशीर राऊंड असून तो हळदी ता करवीर येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे समवेत पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी त्यांचे पथकासह दिनांक 12/11/2025 रोजी कोल्हापूर ते राधानगरी जाणाऱ्या रोडवरील हॉटेल गोकुळ या ठिकाणी सापळा लावून इसम नामे ऋषिराज विजय पाटील, वय 36 वर्ष, राहणार सडोली खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात 20,000 रुपये किमतीचे 20 जिवंत राऊंड असा मुद्देमाल मिळून आल्याने तो कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केला आहे. नमूदी समाजाविरुद्ध करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मैत्रे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगुडे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र ताटे, सुशील पाटील व सागर चौगुले यांचे पथकाने केलेली आहे.